तर स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीकडनं सूरज चव्हाण आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। सगळ्यात आधी लक्ष्मण हाके, तुमच्याकडे मी येते। तुम्ही सातत्याने अजित पवार यांच्यावर आरोप करतायत, म्हणजे अगदी गोचिडापासून ते आता लकवा मारलाय का, आणि त्याचबरोबर राजकीय अवतीपर्यंत आणि आता महाराष्ट्राचं वाटोळं केलं इथपर्यंतची टीका तुम्ही अजित पवार यांच्यावर करताय। ती नेमकी का? फक्त अजित पवारच नाही तर आज तुम्ही शरद पवारांवर देखील टीका केली। तुमचा असा काही पवार कुटुंबावर राग आहे का? नाही, पवार कुटुंबावर वैयक्तिक राग असायचं माझं कुठलंही कारण नाही। पहिल्यांदा मी काही पब्लिक अपीलिंग काही वस्तुनिष्ठ माहिती मी तुमच्या समोर निखिलाजी ठेवतो। या वर्षी एक इमारत निधी म्हणून आहे, सारथीला 1900 करोड रुपये सारथीला इमारत निधी याच अजितदादाच्या अर्थ खात्याने दिला। महाज्योतीला 110 करोड रुपये मंजूर झाले, पण त्यातले 60 करोड रुपयेच महाज्योतीला मिळाले इमारत निधी म्हणून। 1900 करोड कुठं? एका जातीसाठी 1900 करोड आणि गावगाड्यातल्या 300-400 जातींसाठी 110 करोड मंजूर आणि त्यातले 60 करोड। हे झाला, हा एक प्रश्न झाला ह्याचा सारथी आणि महाज्योतीच्या इमारत निधीचा। दुसरा प्रश्न आहे की 2024-25 साठी सारथीला पैसे किती मिळतात? तर सारथीला 300 करोड रुपये मिळतात आणि मंजूर महाज्योतीला किती होतात? तर 297 करोड रुपये होतात आणि त्यातले 200 करोडच फक्त महाज्योतीला मिळतात आणि 100 करोड रुपये मागे राहतात, म्हणजे 100 करोडचा लॉस। आणि जे सारथीला 300 करोड रुपये मंजूर होतात ते 300 करोड त्याच्या पुढे जाऊन 450 करोड रुपयापर्यंत सारथीला निधी मिळतो। आणि हा झाला ओबीसी विजयंती बाबतचा एक पब्लिक अपीलिंग मधली मी आकडेवारी तुम्हाला सांगितली। आता त्याच्या पलीकडे जाऊन ओबीसी विजयंतीची सारथीच्या विद्यार्थी संख्येपेक्षा दुप्पट संख्या आहे, तरी सुद्धा दुजाभाव अशा पद्धतीने अर्थ खात्याकडून केला जातोय। आणि ऐका, एकच मिनिट मला द्या फक्त। आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचा 1827 कोटी रुपये निधी लाडकी बहीण योजनेला वळवलेला आहे। आज दिवसभराची ही बातमी आहे। माझं म्हणणं फक्त निखिलाजी खूप लिमिटेड अर्थानं होतं की महाज्योतीच्या पीएचडीच्या मुलांना फरक मिळावा आणि त्यांना बजेटरी तरतूद व्हावी, त्यांना पैसे मिळावेत, स्टायपंड मिळावा, एवढा लिमिटेड प्रश्न होता। पण अमोल मिटकरी नावाच्या माणसानं मला झाकण झुल्या म्हणला, मला तो काय म्हणाले YZ म्हटला, मला बऱ्याच गोष्टी म्हटल्या। मी अजितदादा पवार आणि माझं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही, पण ज्यावेळी एक माणूस गावगड्यातला मेंढपाळाचा पोरगा फक्त प्रश्न उपस्थित होतोय, तर त्याच जर आता सन्माननीय चव्हाण साहेब प्रवक्ते म्हणून पुढे उपस्थित आहेत, ते खूप संयत आणि खूप चांगल्या भाषेमध्ये बोलतात। त्यांनी जर मला एवढं सांगितलं असतं की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हाके साहेब हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, असं जर उत्तर आलं असतं तर एवढं रामायण महाभारत महाराष्ट्रात घडलं नसतं। हाके आपल्या बरोबर